नमस्कार मित्रांनो. शाळा व शालेय व्यवस्थापन यासंबंधी रोज ना रोज काही ना काही नवीन घडामोड घडत असते. या घडामोडींसोबतच शालेय अभ्यासक्रम व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे व्हिडिओज आपल्या चॅनलद्वारे मी नेहमीच घेऊन येत असतो. असाच एक नवीन व्हिडिओ आज तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल आणि जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तो व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल. शासनाने राज्यातील 40 ते 50 वयोगटात असलेल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. 17 जुलैचा हा शासन निर्णय सर्व 40 ते 50 असलेल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग बघूया काय आहे हा शासन निर्णय. राज्यातील 40 वर्षाहून अधिक वय असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 17 जुलै 2025 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे, ज्यामध्ये या वयोगटातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीसंबंधी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. या नव्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारी सेवेत कार्यरत असणारे 40 ते 50 वयोगटातील सर्व अधिकारी व कर्मचारी दर 2 वर्षांनी एकदा वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असणार आहे. तसेच वय 51 वर्षे किंवा त्याहून अधिक असणाऱ्या दरवर्षी एकदा वैद्यकीय तपासणी करावी लागणार आहे. या तपासणीसाठी खर्च होणाऱ्या रकमेपैकी ₹5,000 पर्यंतची प्रतिपूर्ती शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे. वैद्यकीय तपासणी आता अनिवार्य. 40 वर्ष प्लस कर्मचाऱ्यांसाठी नवा GR लागू. विशेष म्हणजे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अधीनस्थ काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही या GR अंतर्गत वैद्यकीय तपासणी प्रतिपूर्तीचा लाभ मिळणार आहे. वयोगटानुसार पात्रतेचे निकष लागू राहणार असून तपासणीसाठी रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. शासन निर्णयात एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे. या सुविधेचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती संबंधित विभाग प्रमुखांनी वेळोवेळी शासनाला सादर करणे बंधनकारक असेल. यामुळे लाभार्थ्यांची शहानिशा आणि खात्री करून त्यांना वेळेवर लाभ मिळेल हे सुनिश्चित करता येणार आहे. या निर्णयामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढणार असून नियमित आरोग्य तपासणीमुळे गंभीर आजारांचा धोका कमी होण्यास मदत होईल. तर आपण बघू शकता हा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग 17 जुलै 2025 रोजी एक परिपत्रक काढण्यात आला आहे. त्या परिपत्रकानुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. तर ही होती आजची एक अपडेट जी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूपच उपयुक्त आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.